हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. संतोष देशमुखांना अनैतिक संबंधांच्या प्रकरणामध्ये गोवण्यासाठी वापरण्यात आलेल्या महिलेची हत्या, अंजली दमानी यांचा दावा. पोलीस प्रकरण दडपत असल्याचाही आरोप. पुरुषांना जाळ्यात ओढण्यासाठी महिलेकडून 5 नावांचा वापर, अंजली दमानी यांचा खळबळजनक दावा. नावांची यादीही जाहीर. बीड कारागृहात हाडाचे वैरी वाल्मिक कराड आणि गित्ते टोळी आमने सामने. गित्ते टोळीनं कराड घोलेला मारल्याची भाजपच्या सुरेश धसांची माहिती, तर कारागृह प्रशासनाकडून खंडन. वाल्मिक कराडनंच मारहाण केली. हर्सुल कारागृहामध्ये रवानगी करण्यात आलेल्या महादेव गित्तेचा दावा. पोलीस कराडला जावयासारखी ट्रीटमेंट देत असल्याचा दमानी यांचा आरोप. अंदर मारना या मरना सब कुछ माफ है. जेलमधील मारहाणीनंतर बबन गित्तेची सूचक फेसबुक पोस्ट. बापू आंधळे खून प्रकरणी बबन गित्ते 9 महिन्यापासून फरार. राज ठाकरेंच्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा विचार करू. पाठिंब्याच्या वक्तव्यावर फडणवीसांचं उत्तर, तर राज ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना चांगल्या कामाची यादी द्यावी. राऊतांचा खोचक टोला. संघ महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींचा राजकीय वारस ठरवेल. राऊतांचं भाकीत, तर 2029 मध्ये मोदीच पंतप्रधान. राऊतांच्या भाकीताला मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर. औरंगजेब कबरीचा विषय अनावश्यक. आक्रमक वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना संघाच्या भय्याजी जोशींचा सल्ला. मात्र शिंदेंची शिवसेना आणि भाजपात मतमतांतर कायम. नोटाबंदीच्या 8 वर्षांनंतरही जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे 101 कोटींच्या जुन्या नोटा पडून. नोटा बदलून द्यायला रिझर्व्ह बँकेचा नकार. बँक प्रशासनाला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलाशाची प्रतीक्षा. कुणाल कामराचं मुंबईमध्ये शिवसेनेच्या स्टाईलनं स्वागत करू. राहुल कनाल यांचा इशारा. मुंबई पोलिसांना कामराची प्रतीक्षा. आरएसएसच्या अजेंड्यासाठी शिक्षणाचं भगवीकरण. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर सोनिया गांधींचा हल्लाबोल, तर मेकॉले प्रणीत शिक्षण व्यवस्थेचं भारतीयीकरण होत असल्याचं फडणवीसांचं उत्तर. संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना पत्नीकडूनच जीवे मारण्याचा प्रयत्न. आई, मेहुणा, मित्र आणि मोलकर्णीसह रचला कट. कौटुंबिक वादाचं कारण. गुढीपाडव्याच्या कलश यात्रेदरम्यान काल मुंबईतील मालाड पूर्वेला 2 गटात तणाव. पठाणवाडी परिसरामध्ये 2 युवकांना मारहाण. कारवाईसाठी बजरंग दल आक्रमक. चोवीस तासात सोन्याच्या दरात 1000 रुपयांनी वाढ. जीएसटीसह सोन्याचे दर 93,000 रुपयांवर. दर आणखी वाढण्याची शक्यता. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि आमिर खानकडून चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा. टाईट सिक्युरिटी आणि बुलेट प्रूफ काचेच्या मागून सलमानकडून चाहत्यांना शुभेच्छा.